नमस्कार. पितृपक्षाची माहिती सांगणाऱ्या भागाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाच आणि त्याचबरोबर राष्ट्रीय पितरांचं स्मरण पितृपक्षात करूया या कल्पनेचं तुम्ही सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्त स्वागतही केलं. वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्यावरील भागावरच्या तुमच्या प्रतिक्रिया वाचून आम्ही सुद्धा भारावून गेलो. अनेकांनी म्हटलं की ही माहिती किती अद्भुत आहे आणि आपल्या अशा राष्ट्रपुरुषांविषयी ऐकायला आवडेल. मग लगेच आम्ही या मालिकेतला दुसरा भाग घेऊन आलो आहोत. हे आहेत कवी दुर्गा प्रसाद आसाराम तिवारी किंवा दु आ तिवारी. आता तिवारी आडनावाचा मराठी कवी कसा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचं उत्तर तुम्हाला या भागात मिळेल आणि त्यासाठी संपूर्ण भाग नक्की बघा. तर सुरुवात करूया. एका अतिशय प्रसिद्ध गीतापासून सुरुवात करूया. इंद्रजिमी जंभपर बाळवसू अंभपर हे गाणं ऐकलं नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कवी भूषण यांचं हे अजरामर काव्य आजही इंद्रजिमी जंभपर आपल्याला ठाऊक आहे ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या शिवकल्याण राजामधील गीत म्हणून किंवा अजय अतुल यांनी राजा शिवछत्रपती मालिकेसाठी जे शीर्षक गीत केलं त्या रूपात. पण हे काव्य प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या पसंतीस उतरलेलं काव्य आहे आणि त्यांची दाद या गीताला मिळालेली आहे हे आपल्याला माहित आहे का? कविराज भूषण हे कान्यकुब्जचे राहणारे होते. कान्यकुब्ज म्हणजे उत्तर प्रदेशातील कनोज. नकाशात पाहिलं ना की लक्षात येईल की महाराष्ट्रापासून रायगडापासून कनोज किती लांब येते. तर इतक्या लांबून महाराजांना भेटण्यासाठी कवी भूषण आले. त्यांची पहिली भेट झाली तेव्हा त्यांनी हे काव्य महाराजांना पहिल्यांदा ऐकवलं. महाराजांनी त्यांना ते पुन्हा ऐकवण्याचा आग्रह केला. महाराजांनी त्यांना काव्यासाठी पुरस्कार तर दिलेच, शिवाय त्यांना महाराष्ट्रातच थांबा असंही सांगितलं. काव्य तर आपल्याला परिचयाचं आहे. आज लहान मुलंही इंद्रजिमी जंभपर अगदी जोशात म्हणतात. पण त्याचा अर्थ आपल्याला ठाऊक असतो का? तर नाही. आणि साहजिकच आहे, कारण ती व्रजभाषा आहे. या बोलीचा आपला फारसा परिचय नाही. त्यामुळे ती कानांना गोड वाटली तरी चटकन कळत नाही. पण या गीताचा अर्थ ना फार सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक सुंदर उपमा देण्यात आल्या आहेत. बघूया. इंद्रजिमी जंभपर, जसा इंद्र जंभासुरावर विजय प्राप्त करतो. बाळवसू अंबपर, जसा वळवान लग्नी समुद्राला काबूत करतो. रावण सदंभपर रघुकुल राज है, म्हणजे जसा राम उन्मत्त दंभी रावणावर विजय प्राप्त करतो. पौन बरिवाहपर, म्हणजे जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर. संभू रती नाहपर, जसा शंकर रतीच्या पतीवर म्हणजे मदनावर. जो सहसबाहपर रामद्विजराज है, रामद्विजराज म्हणजे परशुराम, जसा परशुराम सहस्र क्षत्रियांवर. दावा द्रुम दंडपर, जशी वीज झाडाच्या कठोर बुंध्यावर. चिता मृग झुंडपर, म्हणजे जसा चित्ता हरणाच्या कळपावर तुटून पडतो. भूषण वितुंडपर जैसे मृगराज है, जशा भल्या मोठ्या हत्तीवर सिंह हल्ला करतो. तेज तम अंसपर, म्हणजे जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराचा नाश करतो. कान्ह जिमी कंसपर, म्हणजे कृष्ण कंसाचा नाश करतो. त्योम म्लेंछ बंसपर सेर शिवराज है, तसा हा शिवाजी राजा या म्लेंछ वंशाचा नाश करणारा वाघ आहेस. महाराष्ट्रात राहून कवी भूषण यांनी शिवभूषण आणि शिवबावनी ही अप्रतिम काव्य लिहिली. हिंदी साहित्य विश्वात ही कविता खूप प्रसिद्ध आहे. पण आपल्याकडे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांवर केलं गेलेलं हे काव्य पूर्वी तितकंसं परिचित नव्हतं. त्यांच्या काव्याचा महाराष्ट्राला परिचय करून देण्याचं श्रेय जातं ते दु आ तिवारी यांना. त्यांनी या इंद्रजिमीचा किती छान अनुवाद केलाय बघूया. जंभावरी इंद्र लंकापतीच्या वरी की जसा जानकीचा पती. मेघावरी वायू कामावरी की महादेव ज्याची तपाची रती. दुःशासनाच्या वरी भीम किंवा कन्हैया जसा दुष्ट कंसावरी. हा भोसले भूप गाजी
शिवाजी तसा भूतली म्लेंछ वंशावरी. अशाच प्रकारे त्यांनी कवी भूषण यांच्या संपूर्ण काव्याचा अनुवाद केला आहे. गंमत अशी की कवी भूषण महाराष्ट्रात आले ही घटना 17व्या शतकात घडली आणि त्याच महाराष्ट्रात भूषण कवींच्या कवितांचा अनुवाद करणारा एक कवी 20व्या शतकात झाला आणि तो कवीही भूषणासारखा कनोजचाच असावा हा विलक्षण योगायोग नाहीये का? महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या गावचे रहिवासी असलेल्या तिवारींचं मूळचं घराणं हे उत्तर भारतातलं. त्यांचे आजोबा ब्रिटिश सैन्यात नोकरीला होते. त्या निमित्ताने त्यांचं घराणं महाराष्ट्रात आलं. जळगाव परिसरात स्थायिक झाल्यानंतर ते इथलेच होऊन गेले. अनेक ठिकाणी तिवारी असूनही त्यांचा उल्लेख शेंदुर्णीकर असाही आढळतो. लहानपणापासून दुर्गाप्रसाद तिवारींना मराठ्यांच्या इतिहासाचं, ऐतिहासिक स्थळांचं आकर्षण होतं आणि त्यातून पुढे मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भाने काव्य रचना करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. आज दु वा तिवारी हे नाव कदाचित आपल्याला परिचयाचं वाटणार नाही, पण एकेकाळी महाराष्ट्रात त्यांची मराठ्यांची संग्राम गीते विलक्षण लोकप्रिय ठरली होती. वीर रसपूर्ण काव्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या कवितांविषयी तेव्हा काय म्हटलं जाईल पाहूया. रा तिवारी यांची कविता आज बरेच दिवस महाराष्ट्राच्या परिचयाची झाली आहे. प्रस्तुत मराठ्यांची संग्राम गीते पुस्तकाची ही 3री आवृत्ती निघाली, यावरून त्याच्या लोकप्रियतेची साक्ष आपोआपच पटते. या गीतांकरिता निवडलेले बहुतेक प्रसंगही आणीबाणीचे व हृदयस्पर्शी आहेत. ही गीते तरुण मुलांनी एकवार तरी अवश्य वाचून पहावी. रा तिवारी यांच्या या गीतात स्वाभिमान, आवेश आणि तेजस्विता हे गुण भरले असल्यामुळे ती महाराष्ट्रीयांस फार प्रिय झाली आहेत हे योग्यच आहे. या पुस्तकातील प्रत्येक गीत वाचकाच्या अंगी स्फूर्ती उत्पन्न करणारे असून त्याची तेजस्विता आणि चटकदारपणा खरोखर और आहे. थोड्या दिवसात 3री आवृत्ती प्रसिद्ध करण्याचा योग आला, यावरूनच लोकरुची कळते. जळगावचे शाहीर दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांचे पुस्तक मराठ्यांची संग्राम गीते यास 3ऱ्या आवृत्तीचे भाग्य सरळच लादले आहे. या आवृत्तीत त्यांनी 8 गीते नवीन घातली आहेत. मराठे व राजपूत लोकांच्या इतिहासातील प्रसंगांची निवड शोधक बुद्धीची असून रचना आवेशयुक्त आणि शब्दयोजना बहारीची आहे. शाळांमधून त्यांची कविता अभ्यासक्रमात लावली जाईल. या गीतांमधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, पानिपतचा रणसंग्राम याविषयी अनेक कविता लिहिल्या. काव्यसंग्रहाच्या अनेक आवृत्त्याही निघत असत. हा काळ कोणता आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं. दु वा तिवारी यांचा जन्म 16 सप्टेंबर इसवी सन 1887 म्हणजे आता यावर्षी आपण त्यांची 138वी जयंती साजरी करतो आहोत. त्यांच्या उमेदीचा काळ म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांचा काळ होता. त्यावेळी अनेकदा आपल्याला आपलाच इतिहास चुकीचा शिकवला जाईल आणि नव्याने शिकू लागलेली मंडळी विरोध न करता तो इतिहास पाठही करत, कारण परीक्षेला तेच लिहायचं होतं. आपल्या गौरवशाली इतिहासापासून ते ब्रिटिशांच्या राजवटीपर्यंत काळ कसा बदलत गेला याविषयी तिवारी यांची एक फार सुंदर कविता आहे. महाराजांच्या काळाविषयी ते लिहितात, बिन तारांचे संदेश सोडावे रायगडाने, त्यावरून इतर गडाने झुंजावे अतिजोमाने, गोळ्यांच्या पर्जन्याने भिजवावी रणमैदाने, शौर्याचा पाहुनी थाट तोंडात घालुनी बोट, फिरवावी रिपुने पाठ, भावी भुई थोडी पळता, एक काळ ऐसा होता. रायगडावरून महाराजांची बिनतारी संदेश यंत्रणा अर्थात सांकेतिक संदेश वहन जे व्हायचं त्याचा हा उल्लेख आहे. कधी तोफांचे आवाज, कधी लांबून विशिष्ट संख्येचे दिवे दाखवून एका गडावरून दुसऱ्या गडावर मिनिटात निरोप पोहोचायचा. त्यामुळे शत्रूला बेसावत ठेवून आपण विजयी व्हायचो आणि त्यामुळेच मराठी दरबाराचा दरारा कसा होता तर ते लिहितात, भूपाल महाराष्ट्राचा दरबारी जेव्हा यावा, श्री छत्रपती महाराज जयघोष असा उसळावा, सरदार शिलेदारांचा संघात उभा ठाकावा, गोव्याचा टोपीवाला, दिल्लीचा दाढीवाला, मान्य जो तयासही झाला, लववितात आपुल्या माना, एक काळ ऐसा होता.
आणि मग पुढे काय झालं? आम्हाला काय शिकवायला सुरुवात झाली? तर शिवभूप लुटारू होता, ढोलके आम्ही बडवावे, अगदीच निरक्षर होता, तुणतुणे आम्ही ताणावे, विश्वासघातकी होता, सुरात सूर मिसळावे, राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे, सांगितले कोणी जैसे, मानावे तैसे चित्ता, एक काळ ऐसा होता. आणि मग यात बदल कधी घडला? जोवरी विष्णू शास्त्र्यांनी लेखणी उचलली नव्हती, लेखणी कशाची छे हो स्वाभिमान दीपत ज्योती, जोवरी लोकमान्यांची निश्चयांत मूर्ती नव्हती, निज पूर्वज वंचकतोची, आपुली खाच उदराची, भरण्यासाठी स्वार्थाची, बसला जो विक्री करता, एक काळ ऐसा होता. अशा प्रकारे कवितेतून लोकांना जाग करण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. मराठी इतिहासातील उदात्त प्रसंगावर इतकी सुंदर कवने अन्य कोणत्याही कवीने लिहिलेली दिसत नाहीत. घोडदौड संताजींची, मोहरा इरेला पडला, लववेना हे शिर माते, ह्या त्यांच्या काही प्रसिद्ध कविता. लववेना हे शिर मधील हा भाग बघूया, जिथे जिजाऊ मासाहेब बाल शिवबाला विचारत आहेत की तू बादशाला मुजरा केला नाहीस असं ऐकलं, ते खरं आहे का? बाळ शिवबा तुला आग्रहाने दरबारी नेले, पण तेथे तू सुलतानाला सलाम केला नाही ऐकते. असं वीरमाता जिजाईने विचारल्यावर बाल शिवाजी म्हणतात, होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, धेनू ब्राह्मण ओरडती, धर्मावरती संकष्ट, न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट, हा घोर मांडिला ज्यांनी, त्यांची या पुढे जाओनी, देशाभिमान सोडूनी, प्रेमाच्या मंगल माते, लववेना हे शिर माते. तू सांग तुझ्या चरणाशी ही तोडून ठेवीन मान, तू सांग तात चरणाशी कापोनी ठेवीन मान, गो ब्राह्मण त्यांच्या करिता खडगावर ठेवीन मान, परी परके सत्ताधारी, गृही शिरुनी झाले वैरी, बघताच तयांना भारी, सक्रोध वृत्ती मम होते, लववेना हे शिर माते. आपल्या आजी आजोबांनी आणि त्यांच्याही आधीच्या पिढ्यांनी या कवितांमधून स्फूर्ती घेतली आहे. या कवितांनी त्यांना इतिहास शिकवलाय. आजही खरं तर त्या कविता तितक्याच ताज्या वाटतात. आपल्या नव्या पिढीला इतिहास शिकवण्यासाठी ह्या कविता पुन्हा गीतरूपात आणायला हव्यात. आणि विशेष म्हणजे या बहुतेक कविता वृत्तबद्ध आहेत, म्हणजे एकदा त्या लक्षात राहिल्या की पुन्हा जन्मात त्या विसरल्या जात नाहीत. हाच तुमचाही अनुभव आहे का? लहानपणी पाठ केलेली अशी कोणती जुनी कविता तुम्हाला अजूनही लक्षात आहे ते आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये सांगा. अर्थात त्यांनी केवळ इतिहासावर कविता लिहिली असंही नाहीये, वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या कविता आहेत. आता कल्पना करा, टेनिस या खेळावर मराठीत कविता असेल तर आहे का शक्य? पण आहे. आणि हा खेळ कसा खेळला जातो या तंत्राचंही वर्णन त्यांनी या कवितेत केलंय. बघूया. रम्य स्थानी रमणीय अशा भूमिका रेखुनिया, सीमा केल्या परिमित पहा कंदुक आंदोलनीया. कंदुक म्हणजे बॉल, अर्थात ग्राउंड आखून घेतलं आहे. दोघे चौघे परीन अवघे खेळती प्रेम भावे, प्रारंभी सर्विस करी तै एक अन्य जपावे. जो सर्विस करतो त्याला आधी जपावं. आला झाला बघत असता स्पर्श इष्ट स्थळाला, झाला 15 लव रव दुजा सोडून या पळाला. कोणीतरी ओरडलं 15 लव. मग काय? सांभाळूनी हळूच दिधला उंच टोला, बोला 15 लव न लवही ऑल ऐशाच बोला. आता 15 लव असं बोलूच नका, 15 ऑल असंच म्हणा. 15 लव न लवही शब्दांची गंमत लक्षात आली का? चक्क कवितेत टेनिसचा सामना रंगलाय. आहे की नाही मजा? त्यांच्या कविता सहसा दीर्घ कविता आहेत. ही देखील मोठी कविता आहे, पण किती वेगळी आहे ना. जाता जाता त्यांची आणखी एक कविता दाखवतो. आता तुम्ही म्हणाल ऐकवतो म्हणा, तर नाही, दाखवतो, कारण ही पाहण्याची कविता आहे. नुसती वाचण्याची नव्हे, तर वाचण्याची आणि पाहण्याची. श्रीमंत सरदार गंगाधरराव रघुनाथराव गंभीरराव देशमुख देशपांडे
सरकानगो यांचे पदी ही काव्य कुसुमांजली वाहिली. हे वाक्य घेऊन त्यांनी काव्य लिहिलंय. म्हणजे या वाक्यातील प्रत्येक शब्दाचं अद्याक्षर धरून त्या काव्यातील एक एक वाक्य सुरू होतं. जाड टाईप मधली अक्षरं पाहिली की तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून म्हटलं ही कविता पाहण्याची कविता आहे. आहे की नाही आगळी वेगळी अर्पण पत्रिका. शिवाय ही कविता नुसती ट ला ट जोडून केलेली नाही, तर अखंड कविता अगदी छान सलग वाचता येते. त्यात कदाचित हा प्रयोग सांगितला नाही तर कळणारही नाही. याला म्हणतात शब्दांवरचं प्रभुत्व आणि भाषेवरची हुकूमत. तर अशा या उत्तर भारतातून असणाऱ्या पण आपल्याच होऊन गेलेल्या आणि मराठ्यांची संग्राम गीते लिहून महाराष्ट्राला उपकृत करणाऱ्या दु. वा. तिवारी यांना पुन्हा एकदा पितृपक्षात राष्ट्रीय पितर म्हणून आदरपूर्वक वंदन करूया. कसा वाटला आजचा भाग हे तुमच्या प्रतिक्रियेमधनं आम्हाला कळेलच. पण हो, तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल तेही कळवा आणि तुमची लक्षात राहिलेली कविता त्याचाही उल्लेख करा. आणि असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह, एका नव्या विचारासह. धन्यवाद.